आज आपण कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स या तो म्हणजे कंटेम्पररी डिबेट्स ऑन नेचर ऑफ स्टेट म्हणजे राज्याच्या स्वरूपाविषयीची सद्यकालीन चर्चा, वेगवेगळे वाद हे आपल्याला बघायचे. आपण मागच्या लेक्चरला असं बघितलं की जागतिकीकरण ही एक काय संकल्पना आहे. जागतिकीकरण ही एक प्रक्रिया आहे असं आपण बरंच बघितलं. जागतिकीकरणाचा विकसित राष्ट्रांवरती काय परिणाम झाला, विकसनशील राष्ट्रांवरती काय परिणाम झाला आणि जागतिकीकरणामुळं विकसनशील राष्ट्र जी आहेत ती थोडीशी अडचणीत आली, कारण विकसनशील राष्ट्रांवरती विकसित राष्ट्रांनी एक प्रकारे मोनोपोली तयार करण्याचं हे केलं. असं जागतिकीकरणाचे विविध अर्थ आपण बघितलेत आणि त्याच्यामध्ये वांशिक विसर्जन कसे होतात, त्याचे कसे परिणाम होतात. जागतिकीकरण ही एक प्रक्रिया आहे, पण त्याच्यामध्ये विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र यांच्यामध्ये दरी वाढतच जाते, कारण विकसित राष्ट्र त्याचा फायदा घेऊन स्वतःचा ट्रेड आणि व्यापार वाढवतात आणि विकसनशील राष्ट्रांना बाजारपेठ बनवतात. म्हणजे पुन्हा एकदा आपण पूर्वीच्या अवस्थेत जातोय की काय असं वाटण्याची वेळ येते, असं आपण जागतिकीकरणाच्या टॉपिक मध्ये बघितलेलं आढळत असेल, तुम्हाला आठवत असेल. तर आज आपण बघणार आहोत की राज्याच्या स्वरूपाविषयी विविध सैद्धांतिक भूमिका कुठल्या कुठल्या आहेत. म्हणजे आता आपण कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स या विषयातलं एक जो भाग आहे की सध्याकालीन चर्चा कुठल्या आहेत राज्याच्या भूमिकेविषयी त्या बघणार आहोत. कारण याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी आहे आणि त्याची तुलना आपल्याला करणं आवश्यक आहे. तर सैद्धांतिक भूमिका बघणार आहोत. राज्याच्या स्वरूपाविषयी विविध दृष्टिकोनांची तुलना करणार आहोत. विविध सैद्धांतिक दृष्टिकोनातून राज्याची भूमिका, कार्यक्षेत्र यांचे परीक्षण करणार आहोत. राज्य आणि नागरी समाज यातले संबंध जाणून घेणार आहोत. टॉपिक मध्ये आपण अनेक पैलूंना स्पर्श करणार आहोत. विविध सैद्धांतिक भूमिका आहेत, वेगवेगळे दृष्टिकोन आहेत राज्याच्या स्वरूपाविषयी. राज्याच्या भूमिका व कार्यक्षेत्र यांचे परीक्षण करणार आहोत. राज्य व नागरी समाज यातील संबंध जाणून घेणार आहोत. म्हणजे कसं आहे, राज्य आणि नागरी समाज यातले संबंध आपण एका टॉपिक मध्ये डिटेल बघितलेले तुम्हाला आठवत असेल, तर ते अजून बघणार आहोत. राज्य तटस्थ राहू शकते का असंही बघणार आहोत. तर आपण आता त्यातलं थोडं थोडं एक 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 करून बघूया. तर राज्यशास्त्रामध्ये राज्य ही एक सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे. राज्यशास्त्रातली ती एक मध्यवर्ती कल्पना आहे, मध्यवर्ती संकल्पना आहे. त्याच्यामध्ये विविध लेखकांनी राज्याचं विश्लेषण विविध पद्धतीने केलेलं आपल्याला आढळेल. की डेव्हिड हेल्ड जो लेखक आहे यांनी त्याच्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आढळतं. आणि डेव्हिड हेल्ड हा अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आपण त्याला ओळखतो. मग त्याच्यामध्ये दोन प्रकारचे वाद आहेत, पारंपरिक वाद आणि आधुनिक वादविवाद. तर पारंपरिक वाद म्हणजे ट्रॅडिशनल डिबेट्स जे आहेत ते कुठले आहेत ते आधी बघितलं पाहिजे. की राज्य कसं असायला पाहिजे, काय भूमिका आहे राज्याची, याच्याविषयी काही पारंपरिक कल्पना आहेत त्या बघायला पाहिजेत. आणि मग आधुनिक कल्पना काय आहेत ते आपल्याला बघायला लागतं. मग एक लक्षात घ्या की पारंपरिक वादामध्ये प्राचीन उदारमतवाद हा एक क्लासिकल लिबरलिझम ज्याला आपण म्हणतो तो एक महत्वाचा वाद आहे. याच्यात असं आहे की 19व्या शतकात उदारमतवादी ही राजकीय विचार प्रणाली अस्तित्वात आली. ओके, म्हणजे उदारमतवादी विचार प्रणाली अस्तित्वात साधारणपणे 19व्या शतकात आली. म्हणजे ही तशी आता 300-400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. या विचार प्रणालीचं प्रमुख मूल्य, व्हॅल्यूज काय आहेत बरं, तर व्यक्तिवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, स्वातंत्र्य, घटनावाद, सहमती म्हणजे कन्सेंट, सहिष्णुता इत्यादी असे त्याचे प्रमुख मूल्य आहेत. प्राचीन व आधुनिक उदारमतवादात काही फरक आहे.
ओके. सुरुवातीला प्राचीन उदारमतवाद उदयाला आला. अगदी सुरुवातीला हा प्राचीन उदारमतवाद हा हॉब्स लॉक यांच्या करारात डोकवतो. म्हणजे आपल्याला जर प्राचीन उदारमतवादाचं सगळं हिस्ट्री बघायची असेल तर आपल्याला हॉब्स लॉक यांचे विचार लक्षात घ्यायला लागतात. ओके. आणि एक लक्षात घ्या की हॉब्स आणि लॉक यांचे जे विचार आहेत हे जर तुम्ही नीट समजून घेतले, सामाजिक करार सिद्धांत आहेत, त्याच्या जोडीला रुसो पण आहे, त्याच्यात आपल्याला सगळा प्राचीन उदारमतवाद डोकावताना दिसतो. तर हॉब्सचे राज्यविषयकचे सिद्धांत, हॉब्सचा करार सिद्धांत, लॉकचा करार सिद्धांत, या सगळ्यामध्ये कुठेतरी आपल्याला क्लासिकल लिबरलिझम दिसतो. हर्बर्ट स्पेन्सर हा एक क्लासिकल लिबरलिझम आहे. याच्या सामाजिक सिद्धांत जो आहे सोशल थिअरी, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उदारमतवाद दिसतो. वास्तविक हर्बर्ट स्पेन्सर जो आहे तो सोशॉलॉजिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये एक त्यांनी बायोलॉजिकल असं रूप दिले समाजाला, जीवशास्त्रीय रूप देऊन तो एक सेल आहे, बॉडी आहे समाजाची, असं समजून त्यांनी त्याचं इंटरप्रिटेशन केलेलं आपल्याला आढळतं. तर हर्बर्ट स्पेन्सर, त्यानंतर जेरेमी बेंथाम, जेम्स मिल यांच्या उपयुक्तता सिद्धांतात सुद्धा आपल्याला लिबरलिझम सापडतो, उदारमतवाद सापडतो. आता जेरेमी बेंथाम जो आहे तो जेम्स मिल याचा गुरु, म्हणजे मूळ उदारमतवादी विचार जे आहेत ते जेरेमी बेंथामने मांडलेत. जेरेमी बेंथामची जी उदारमतवादी ट्रॅडिशन आहे, परंपरा आहे, ती पुढे जेम्स मिलनी चालू ठेवली आणि जेम्स मिलनी उपयुक्ततावादी सिद्धांत मांडला, म्हणजे युटिलिटेरियन थिअरी म्हणून इंग्लिशमध्ये ओळखली जाते, की याच्यामध्ये राज्याची उपयुक्तता अशा दृष्टीने त्यांनी अन्वयार्थ लावलेले आहेत. जेम्स मिलचा मुलगा जेएस मिल याच्या सुद्धा व्यक्तिवादात आपल्याला उदारमतवाद आढळतो. या सर्व सिद्धांतात राज्याचे अस्तित्व, किमान अस्तित्व अपेक्षित आहे. म्हणजे मिनिमल स्टेट ही कन्सेप्ट आहे. म्हणजे राज्याचा हस्तक्षेप हा कमीत कमी पाहिजे, राज्याची भूमिका अतिशय मर्यादित अशी असावी, राज्यांनी उठसूट प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करता कामा नये वगैरे वगैरे असं अपेक्षित आहे. ओके. या सर्व सिद्धांतात राज्याचे अस्तित्व आपल्याला नावालाच असावे असं वाटतं. म्हणजे याच्यातच आपल्याला राज्याच्या निरहस्तक्षेप भूमिकेचे मूळ आढळते. नॉन इंटरफिअरन्स पॉलिसी जी आहे, की नॉन इंटरव्हेन्शन, नॉन इंटरफिअरन्स, की राज्यांनी लोकांच्या खाजगी जीवनात, समाजाच्या खाजगी जीवनात हस्तक्षेप करता कामा नये अशी थोडीशी भूमिका आहे, हे लक्षात घ्या. आणि मग राज्याचं किमान अस्तित्व म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. मग राज्याची भूमिका काय असणार आहे याच्यामध्ये, तर राज्याची भूमिका ही पॉलिसी राज्याची असेल. पोलिस राज्य ही कन्सेप्ट थोडीशी तुम्हाला आता समजून सांगते. पोलीस राज्य म्हणजे राज्याची भूमिका फक्त शांतता व सुव्यवस्था राखणे, कायदे सांभाळणे एवढीच आहे. म्हणजे राज्यांनी खूप पॉझिटिव्ह वेलफेअर स्टेटची भूमिका घेतली पाहिजे, जी आता अपेक्षित आहे आधुनिक काळात, ती अपेक्षित नाही. राज्याचं काम मर्यादित, राज्याचं काम हे फक्त कायदा पालन, सुव्यवस्था इथपर्यंतच आहे. ओके. शांतता राखणे राज्यात इतकंच. म्हणजे या क्लासिकल लिबरलिझम मध्ये राज्याचं अस्तित्वच मुळात त्यांनी कमी मान्य केलेलं आहे. राज्याचं अस्तित्व कमी झालं की समाजात उदारमतवाद वाढतो, व्यक्तीचा उदारमतवाद वाढतो. राज्याचं अस्तित्व वाढलं, राज्याचा इंटरफिअरन्स वाढला की लोकांचं, समाजाचं उदारमतवाद कमी होतो. हे लॉजिक इथं वापरता येईल. आता आधुनिक उदारमतवाद म्हणजे काय हे थोडस आपण बघूयात. आता मॉडर्न लिबरलिझम. आता मॉडर्न लिबरलिझम म्हणजे या उदारमतवादी अभ्यासकांनी राज्याच्या किमान हस्तक्षेपाचा प्रश्न उपस्थित केला. म्हणजे हे जे वाद आहे की मिनिमम इंटरफिअरन्स म्हणजे काय, हा प्रश्न इथे त्यांनी उपस्थित केला.
याच्यामध्ये टी.एच. ग्रीन, हॉब्सन, केनेस याचा समावेश होतो. ओके, म्हणजे हे जे आधुनिक उदारमतवादी आहेत, मॉडर्न लिबरल आहेत, त्याचे टी.एच. ग्रीन, हॉब्सन, केनेस हे सगळे आधुनिक उदारमतवादी आहेत. त्यांच्या मते काय माहिती आहे की औद्योगिकरण व मुक्त बाजारपेठ याच्यामुळे समाजात विषमता निर्माण झाली. आता यांचा जो मुख्य रोख आहे तो कशाला आहे की इंडस्ट्रियलायझेशन आणि फ्री मार्केट याच्यावरती ही लोक हल्ला करतात. म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन मुळे झालं काय की भांडवलदार आणि कामगार असं सरळ सरळ दोन आर्थिक विषमता निर्माण करणारे स्तर निर्माण झाले. आणि मुक्त बाजारपेठ म्हणजे फ्री मार्केट परिणाम काय झाला, मोठे मासे लहान माशांना गिळतात. या न्यायाने नैसर्गिक तत्वांनी ज्याच्याकडे पैसा आहे ते कमी पैसा असणाऱ्या लोकांचं शोषण करू शकतात असं यांचा दावा आहे. आणि यांचं काय म्हणणं आहे की आधुनिक उदारमतवाद्यांचं की याच्यामुळे सामाजिक विषमता निर्माण झाली. ओके, आधुनिक उदारमतवाद्यांच्या मते स्वातंत्र्य म्हणजे फक्त बंधनांचा अभाव नसून ती एक सामाजिक आर्थिक अवस्था आहे. म्हणजे हे जे मॉडर्न लिबरल आहेत आधुनिक उदारमतवाद, यांना स्वातंत्र्य म्हणजे फक्त बंधनं नाहीत, स्वैराचार अपेक्षित नाहीये, तर ती एक सामाजिक आणि आर्थिक अवस्था आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे लिबरलिझम इन द सेन्स सोशल आणि इकॉनॉमिक सुद्धा आहे, ज्यामुळे स्वातंत्र्य उपभोगता येतं. म्हणजे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या तुम्ही स्वतंत्र असाल, लिबरल अवस्था असेल देशाची, तरच तुम्ही स्वातंत्र्य उपभोगू शकता. जर तुम्ही सामाजिक आणि इकॉनॉमिकली सेफ नसाल तर तुमचं स्वातंत्र्य उपभोगता येणार नाही. असं साधं लॉजिक ह्याच्यामध्ये आहे. राज्याची ते खूप सकारात्मक आणि सक्रिय भूमिका अपेक्षित करतात. म्हणजे आधुनिक उदारमतवादी जे आहेत ते राज्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन ऍक्सेप्ट करतात आणि ऍक्टिव्ह रोल अपेक्षित ठेवतात. म्हणजे ऍक्टिव्ह रोल म्हणजे राज्याने वेलफेअर स्टेटची भूमिका करावी असं थोडंसं अपेक्षित आहे. म्हणजे समाजासाठी धोरणं आखावीत, पॉलिसी आखाव्यात, गोरगरिबांसाठी स्कीम आखाव्यात अशी अपेक्षा आहे. याला आपण काय म्हणतो, सकारात्मक आणि सक्रिय भूमिका. आणि याच्यासाठी मग वेळोप्रसंगी राज्याला सामाजिक आयुष्यात, व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेपही करावा लागेल. काही बिघडत नाही त्याच्यामुळं. राज्याच्या हस्तक्षेपामुळे स्वातंत्र्य कमी होत नसून वाढते आणि न्याय प्राप्त होतो. म्हणजे एका बाजूला प्राचीन उदारमतवादी असा विचार करायचे की राज्याच्या हस्तक्षेपामुळं स्वातंत्र्य कमी होतं, पण यांचा विचार उलटा आहे. हस्तक्षेपामुळं स्वातंत्र्य कमी होत नसून ते वाढतं, कारण लोकांना अनुकूल संधी उपलब्ध करून दिल्या जातात, अनुकूल वातावरण उपलब्ध करून दिलं जातं आणि त्यामुळे जो दुर्बल घटक आहे, उपेक्षित घटक आहे, त्याला कुठेतरी न्याय प्राप्त होतो असा यांचा दावा आहे. म्हणजे प्राचीन उदारमतवाद आणि आधुनिक उदारमतवाद याच्यामध्ये आपल्याला काहीतरी फरक जाणवतो. आणि हे आपण नोंद केलं पाहिजे की या सर्व थिअरीजमध्ये राज्याच्या भूमिकांचा कसा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात. आता आपण पुढचा जो घटक बघणार आहोत, पुढचा तो आहे प्राचीन अनेक सत्तावाद म्हणजे क्लासिकल प्लुरलिझम. आता कुठेतरी हा शब्द ऐकला असेल तुम्ही, अनेक सत्तावाद म्हणजे काय. साधा आहे, उदारमतवादी विचाराचं विस्तारित स्वरूप, एक्सटेंडेड नेचर. हे एक्सटेन्शन म्हणजेच अनेक सत्तावाद होय. 19व्या शतकात राज्याच्या एक सत्तावादाला व राज्याच्या अमर्याद शासनाला प्रतिक्रिया म्हणून अनेक सत्तावाद उदयाला आला. ओके, 19व्या शतकामध्ये ही प्लुरलिस्ट थिअरी अस्तित्वात आली.
कारण ती एक रिॲक्शन आहे राज्याच्या मोनोइस्टिक थिअरीला आणि अनलिमिटेड शासनाला ती रिॲक्शन म्हणून आलेली आहे. वर्तनवादाने अनेक सत्तावादाला आकार दिला. म्हणजे तो जो बिहेवियरल अप्रोच होता त्याने अनेक सत्तावादाला आकार दिला. राज्य हे संघटनांची संघटना आहे. कारण अनेक सत्तावादामध्ये असं एक गृहीत धरलंय की राज्यामध्ये अनेक संघटना असतात, नवीन वेगवेगळ्या असोसिएशन्स असतात आणि या असोसिएशन्स मध्ये ही सत्ता वाटली जाते. ते वेगवेगळे असोसिएशन्स आहेत म्हणूनच राज्याच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होतो. आणि राज्य हे संघटनांची संघटना आहे. म्हणजे स्टेट इज असोसिएशन ऑफ असोसिएशन्स असं त्यांनी गृहीत धरलंय. म्हणजे स्टेट हे कंट्रोलिंग अथॉरिटी आहे वेगवेगळ्या असोसिएशन्स वरती. म्हणजे वेगवेगळे गट असतात, संघटना असतात आणि त्याच्यामध्ये ही पॉवर विकेंद्रित होते असा त्याचा अर्थ आहे. ओके, असा पूर्वीचा अनेक सत्तावाद जो काय असेल तो म्हणत होता. राज्य हे अनेक सत्तावादाचे पुरस्कर्ते कोण आहेत मग? आर्थर फिशर बेंटले, चार्ल्स मेरियम, डेव्हिड ट्रूमन हे सगळे या अनेक सत्तावादाचे समर्थक आहेत. मेरी फॉलेट, रॉबर्ट डाल हे सुद्धा त्याचे समर्थक आहेत. या अभ्यासकांच्या मते सत्ता अनेक गटांमध्ये विभागल्यामुळं एकाच गटाचे राजकीय प्रक्रियेवरती नियंत्रण राहत नाही. समजलं? राज्य ही एक तटस्थ यंत्रणा होते. म्हणजे यांचं म्हणणं की अनेक गट असतात, अनेक संघटना असतात, त्यांच्यामध्ये सत्ता विभागल्यामुळे एकाच गटाचं कुठल्या तरी राजकीय प्रक्रियेवरती नियंत्रण राहत नाहीत आणि ते सगळे गट एकाच वेळेला ऍक्टिव्ह होतात आणि कार्यरत होतात. ओके, प्राचीन मार्क्सवाद एक आपण बघूयात, म्हणजे क्लासिकल मार्क्सिझम. आता याच्यामध्ये काय माहितीये का, ऑलरेडी मार्क्सचा सिद्धांत आपल्याला माहितीये, तर तो फक्त थोडक्यात बघू आता, कारण तो आपण अनेकदा त्याच्यावरती चर्चा केलेल्या आहेत. 19व्या शतकात मार्क्सवाद ही प्रभावी विचारसरणी अस्तित्वात आली. ओके, आणि त्यात पाया व इमला या मुख्य संकल्पना आहेत. म्हणजे बेस आणि सुपरस्ट्रक्चर या दोन मुख्य संकल्पना आहेत. त्यात बेस म्हणजे काय, आर्थिक रचना, आणि सुपरस्ट्रक्चर इमला म्हणजे पाया म्हणजे आर्थिक रचना, इमला म्हणजे सगळ्या सामाजिक संस्था, धार्मिक संस्था, सांस्कृतिक संस्था, कौटुंबिक संस्था किंवा राज्यातल्या इतर सगळ्या संस्था, राजकीय संस्था या सगळ्या आर्थिक रचनेवरती अवलंबून असतात. ओके, म्हणजे आर्थिक रचना जर बदलली तर या रचनांमध्ये आपोआप फरक होतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे सर्व व्यवहारांचा पाया आर्थिक आहे हे लक्षात घ्या. यात राज्य हे एक भांडवलदारांच्या हातचे साधन आहे. ओके, म्हणजे यांनी असं गृहीत धरलंय मार्क्सवाद्यांनी, राज्य हे भांडवलदारांच्या हातातलं एक साधन आहे. ओके, मग राज्यावरती होल्ड कुणाचा आहे, ज्यांच्या हातात पैसा आहे त्यांचा. म्हणजे राज्यामध्ये पैसा कुणाकडे आहे, भांडवलदारांकडे. आणि मग काय करतात हे भांडवलदार, राज्य इन्स्टिट्यूशन वरती कंट्रोल करून त्या राज्याच्या आधारे भांडवलदार ज्या गटाकडे आर्थिक सत्ता नाही, म्हणजे नाही रे वर्ग, त्याचं शोषण करत असतात आणि त्यांचं दमन करीत असतात. म्हणजे प्राचीन मार्क्सवादामध्ये मुख्य जो त्यांचा कल्पना आहे, मुख्य कल्पना की आहे रे वर्ग म्हणजे भांडवलदार हे नाही रे वर्गाचे शोषण करण्यासाठी राज्य यंत्रणेचा वापर करतात आणि त्यांचं ऑपरेशन किंवा रिप्रेसिव्ह मशिनरी म्हणून राज्याचा वापर केला जातो. म्हणून प्राचीन मार्क्सवाद काय करतो, राज्य संस्थेलाच विरोध करतो की राज्य संस्था जर नसली तर हे सगळं थांबेल. म्हणून प्राचीन मार्क्सवादामध्ये आपण बघतो की ते विदर्भी स्टेटला महत्व देतात. म्हणजे राज्य संस्था विलयाला जाणे, राज्य संस्था विरून जाणे ही त्याच्यातली जी संकल्पना आहे त्याला ते महत्व देतात. आणि जर राज्यच नसेल तर शोषणच नसेल, आणि शोषण नसेल तर आहे रे नाही रे वर्गच पण नसतील, मग सर्व समाज समान असेल,
समताधिष्ठित असेल, अशी जी सगळी आदर्श कल्पना आहे ती प्राचीन मार्क्सवादामध्ये आपल्याला आढळते. आणि राज्य हे रिप्रेसिव्ह मशिनरी आहे, म्हणून राज्याच्या अस्तित्वाला प्राचीन मार्क्सवाद विरोध करताना आढळतो. तर हे झालं प्राचीन मार्क्सवाद. आता हे झाले मग आता आपण हळूहळू कंटेम्पररी डिबेट्स कडे वळूयात, म्हणजे समकालीन वाद. याच्यामध्ये समकालीन वाद जे आहेत ते याचा संबंध मुक्त बाजारपेठेचे अर्थशास्त्रज्ञ फ्रेडरिक हायेक, मिल्टन फ्रीडमन, उदारमतवादी तत्वज्ञ रॉबर्ट नॉझी, बर्लिन यांच्या विचारांशी आहे. नव उदारमतवाद हा 1970च्या सुमारास उदय पावला. म्हणजे हा लेटेस्ट आधुनिक अशी घडामोड आहे की न्यू लिबरलिझम हा 1970च्या सुमारास अस्तित्वात आला. या विचारात स्वातंत्र्य हे प्रमुख मूल्य आहे व आर्थिक स्वातंत्र्य हे सर्व स्वातंत्र्याचा पाया आहे. याच्यात प्रमुख काय आहे? स्वातंत्र्य हे मूल्य प्रमुख आहे आणि आर्थिक स्वातंत्र्य सर्व स्वातंत्र्याचा पाया आहे. ओके, असं याचं बेसिक स्ट्रक्चर आहे. म्हणजे नव उदारमतवाद हा वैचारिक स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य याच्यापेक्षा आर्थिक स्वातंत्र्याला महत्व देतो. म्हणजे इथं आपल्याला प्राचीन उदारमतवाद आणि नव उदारमतवाद याच्यामध्ये जो फरक झालाय तो लक्षात येतो की प्राचीन उदारमतवाद राजकीय स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्याला महत्व देत होता. हा उदारमतवाद आर्थिक स्वातंत्र्याला महत्व देतोय. आता हे नव उदारमतवादी आहेत हे सुद्धा किमान राज्य अपेक्षित ठेवतात, म्हणजे मिनिमल स्टेट ते अपेक्षित ठेवतात. म्हणजे यांनाही असं वाटतं की राज्याचा हस्तक्षेप हा कमी असावा, राज्यांनी कमीत कमी हस्तक्षेप करावा आणि लोकांना त्यांचं स्वातंत्र्य उपभोगता यावं असं अपेक्षा ठेवतात. आता याच्यामध्ये आपल्याला असं बघावं लागेल की नॉझिक त्याच्या अनार्की, स्टेट आणि उटोपिया या पुस्तकात जॉन रॉल्सच्या समतावादी दृष्टिकोनावर टीका करतो. म्हणजे काय बरं की नॉझिक हा सुद्धा नव उदारमतवादी आहे. अनार्की, स्टेट आणि उटोपिया या पुस्तकात जॉन रॉलचा जो समतावादी दृष्टिकोन आहे, जॉन रॉलची जस्टिसची थिअरी तुम्हाला पूर्वी कधीतरी मी सांगितली, त्याच्यावरती तो टीका करतो. कारण नॉझिक, हायेक यांचे विचार हे साधारणपणे नवीन समजले जातात. आता याच्या पुढचा जो विचार आहे कंटेम्पररी डिबेटमध्ये म्हणजे समकालीन वादामध्ये, तो म्हणजे नव मार्क्सवाद. आता न्यू मार्क्सिझम हे काय बरं? आपल्याला मार्क्सिझम माहितीये, पण व्हॉट इज न्यू मार्क्सिझम? तर हा विचार आधीच्या मार्क्सवादी विचारांचे खंडन करतो. ओके, म्हणजे आधीचे मार्क्सवादी विचार तो खोडून काढण्याचा प्रयत्न करतो. 20व्या शतकात जी सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडी झाल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर हा विचार उदयाला आला. म्हणजे 20व्या शतकामध्ये जी सामाजिक वेगवेगळ्या घडामोडी झाल्या 20व्या शतकामध्ये, म्हणजे पहिली गोष्ट असं आहे की अनेक गुलाम राष्ट्र स्वतंत्र व्हायला लागली. नंतर ज्या देशांचं वर्चस्व होतं जगावर ते देश त्या स्पर्धेतून बाजूला झाले. अशा अनेक गोष्टी झाल्या. साम्यवाद उदयाला आला, नव अलिप्तता चळवळ उदयाला आली. या सगळ्या बॅकग्राऊंडवरती आपल्याला ह्या विचार करायला लागतो.
याच्यामध्ये प्रामुख्याने अंतोनी ग्रामशी, लुईस अल्थुझर, जॉर्ज लुकास, निकोस पोलांतास यांनी पाया व इमला याची पुनर्रचना केली. म्हणजे हे जे न्यू मार्क्सिस्ट आहेत, ग्रामशी, लुईस अल्थुझर, जॉन लुकास, निकोस पोलांतास, हे सगळे यांना आपण न्यू मार्क्सिस्ट असं म्हणतो. यांनी ती जी मार्क्सची कल्पना आहे पाया आणि इमला याचं सगळं रिस्ट्रक्चरिंग केलं आणि नव्याने मांडणी केली. यात मार्क्सवादी विचारानुसार उत्पादन पद्धती फक्त आर्थिक नसून ती सामाजिक, आर्थिक, राजकीय, वैचारिक अशी आहे. म्हणजे नवीन मार्क्सवादी यात काय मांडतात की मार्क्सवाद जे म्हणतो ना की उत्पादन पद्धती फक्त आर्थिक आहे, तसं नाहीये. यांच्या मते काय ती सामाजिक पण आहे, आर्थिक पण आहे, राजकीय, वैचारिक सुद्धा आहे. अर्थात आर्थिक घटक प्रभावी आहे. म्हणजे आता काय बरं यांनी मांडलंय की उत्पादन पद्धती जी आहे त्याच्यामध्ये फक्त इकॉनॉमिक फॅक्टर म्हणजे फक्त भांडवलदारांचं वर्चस्व असं नाही, तर सामाजिक म्हणजे जे समाजामध्ये वरिष्ठ श्रेणीत आहेत, वरिष्ठ जातीचे भारताच्या संदर्भात किंवा वरिष्ठ वर्गाचे आहेत परदेशाच्या संदर्भात, वरिष्ठ वर्णाचे आहेत, त्यांचा होल्ड आपल्याला उत्पादन पद्धतीवरती दिसतो. ती फक्त आर्थिक नाही, ती राजकीय आणि वैचारिक पण आहे. म्हणजे राजकीय म्हणजे ज्यांचं राजकारणामध्ये वर्चस्व आहे अशा लोकांचं आपोआप उत्पादन पद्धतीवरती नकळत वर्चस्व निर्माण होतं. वैचारिक म्हणजे काय की ज्यांचं इंटेलेक्च्युअल जे काही बॅकग्राऊंड तयार करतात, खाद्य देतात समाजाला, त्यांचं उत्पादन पद्धतीवरती वैशिष्ट्य आहे, हे आहे, होल्ड असतो. म्हणजे शेवटी इकॉनॉमिक फॅक्टर आपण डावलू शकत नाही, पण या गोष्टींचाही त्याच्यात विचार केला पाहिजे असं नव मार्क्सवादी सुचवतात. पण नव मार्क्सवादी जो मिलीबंद नावाचा एक अभ्यासक आहे त्यांनी सुद्धा याला पुष्टी दिलेली आढळते आपल्याला. कारण मिलीबंदचे सुद्धा खूप विचार आहेत आणि त्यांनी याला सपोर्टिव्ह भूमिका घेतलेली आहे. राज्य फक्त सक्तीने बनत नसून सहमतीने बनते. म्हणजे राज्य फक्त कोर्सिव्ह पॉवरनी नाही बनत, फक्त सक्ती असं नाही, फक्त त्याच्याकडं दंडशक्तीची साधनं असतात तसं नाही, तर कन्सेंट, सहमती सुद्धा महत्वाची आहे. म्हणजे समाजातल्या सगळ्या लोकांची सहमती राज्याला असायला पाहिजे, तरच राज्य त्या समाजावरती राज्य करू शकतं. बरोबर आहे. लोकांची जर सहमतीच नसेल तर ते कसं राज्य करणार. म्हणजे राज्याला पहिल्यांदा रेकग्निशन मिळवायला लागते, कन्सेंट मिळवायला लागते, लोकांची सहमती, समाजातल्या वेगवेगळ्या गटांची सहमती असं याच्यामध्ये अपेक्षित आहे. या विचाराला अल्थुझर व ग्रामशीनेही पाठिंबा दिलेला आहे. या विचाराला अल्थुझर नावाचा जो फ्रेंच विचारवंत होता त्यांनी, ग्रामशी इटालियन विचारवंत त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे हे सगळे याचे समर्थक आहेत नव मार्क्सवादाचे. आता आपण पुढचा विचार बघूयात थोडासा, नव अनेक सत्तावाद. आता हे काय बरोबर, मगाशी तर आपण अनेक सत्तावाद बघितला, निओ प्लुरालिझम कळलं. म्हणजे अनेक सत्तावाद आहे, समाजामध्ये अनेक संघटना असतात वगैरे वगैरे, आपण असं मगाशी बघितलं. पण नव अनेक सत्तावाद म्हणजे काय, तर 1970च्या सुमारास ही विचारधारा आपल्याला निर्माण झालेली दिसते. म्हणजे ज्या वेळेला एक नव मार्क्सवाद उदयाला आला की नाही, त्याच वेळेला आपल्याला हे नव अनेक सत्तावाद सुद्धा आपल्याला उदयाला आलेला दिसतो. अरेच्छा, हा. प्राचीन अनेक सत्तावाद, अभिजनवाद, मार्क्सवाद यांना प्रतिक्रिया म्हणून नव अनेक सत्तावाद उदयाला आलेला दिसतो. म्हणजे पूर्वीचा प्लुरलिझम, इलिट थेरी, इलिटिझम, मार्क्सवाद याला रिॲक्शन म्हणून
ही विचार प्रणाली उदयाला आलेली दिसते. यांचं काय मत आहे बरं, की राज्य हे फक्त प्रबळ गटाला मान्यता देते. म्हणजे काय, डॉमिनंट ग्रुप जो आहे ना त्यालाच राज्य मान्य देतं. समाजामध्ये अनेक गट असतात, मान्य आहे, पण कुठल्या गटाचं वर्चस्व आहे ते फक्त राज्य त्याला रेकग्निशन देतं. खूप गट आहेत म्हणून प्रत्येकाला काही रेकग्निशन मिळत नाही, कारण प्रत्येक गटाचा कमी जास्त प्रभाव असतो. काही गट नावालाच असतात पण ते फार सक्रिय नसतात आणि ते पॅसिव्ह असतात तसे राजकारणामध्ये. राज्य जो राजकीय दृष्ट्या प्रभावी गट आहे त्याला मान्यता देतो. मग लिंदब्लोम व गालब्रेथ या अभ्यासकांच्या मते सर्वच गट समान प्रभावी नसतात, कमी जास्त प्रभाव असतो त्यांचा, कारण हे दोन विचारवंत हे गटांचा अभ्यास करणारे विचारवंत आहेत आणि त्यांचं म्हणणं की सगळे कमी जास्त प्रभावी असल्यामुळं साधारणपणे जास्त प्रभावी गट जे आहेत त्यांना राज्य पाठिंबा देते. त्यांचं असं म्हणणं आहे की व्यवसाय संघटना, बिझनेस ग्रुप जे असतात ना ह्या राज्यावरती अधिक प्रभाव पाडतात. बिझनेस ग्रुप किंवा कॉर्पोरेट ग्रुप्स असतात ते. लिंदब्लोम याने पॉलिटिक्स व मार्केट व गालब्रेथ याने दी ॲफ्लुएंट सोसायटी या पुस्तकात त्याचे वर्णन केलेले आहे. म्हणजे ही जी दोन पुस्तकं आहेत, पॉलिटिक्स आणि मार्केटचा काय संबंध आणि दी ॲफ्लुएंट सोसायटी, या पुस्तकांमध्ये आपल्याला मार्केटवरती कुठले गट प्रभाव पाडतात याचं वर्णन दिसेल. रॉबर्ट डाल याने सुद्धा डायलेमास ऑफ प्लुरालिस्ट सोसायटी या पुस्तकात या विचारांना दुजोरा दिलेला आढळतो. रॉबर्ट डाल हा सुद्धा एक प्रकारे सत्ता थेरीचं विश्लेषण करणारा आहे आणि त्यांनी पण एक पुस्तक जे लिहिलं डायलेमास ऑफ प्लुरालिस्ट सोसायटी, या पुस्तकात या विचारांना दुजोरा दिलाय. म्हणजे यांनी सपोर्ट केला दालनी या दोघांच्या विचाराला. म्हणजे हे जे नव अनेक सत्तावादी आहेत, लिंदब्लोम, गालब्रेथ, रॉबर्ट डाल, या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की समाजातले कॉर्पोरेट ग्रुप्स, बिझनेस ग्रुप्स हे जास्त प्रभावी असतात आणि राज्य त्यांना मान्यता देते. बाकीच्या कमी महत्वाच्या गटांना राज्य तेवढं मान्यता देत नाही असं यांचं ऑब्झर्वेशन आहे. आणि म्हणून नव अनेक सत्यवादामध्ये हे मान्य केलंय की समाजात अनेक गट असतात, पण कुठला गट प्रभावी आहे तर ज्याच्या हातात मार्केट इकॉनॉमी आहे, म्हणजे कॉर्पोरेट गट, बिझनेस गट, थोडक्यात इकॉनॉमी कंट्रोल करतात, त्या गटांना राज्य मान्यता देते. म्हणजे राज्य सुद्धा ज्यांच्याकडं इकॉनॉमिक पॉवर आहे त्या गटाला मान्यता देते. लक्षात येत आहे? म्हणजे जे गट केवळ दुसरी काही कामं करतात, सामाजिकपणा किंवा काय, त्यांच्यापेक्षा जे आर्थिक कामं करतात त्यांना हे जास्त सपोर्टिव्ह राहतं राज्य. अशी वेगळी ऑब्झर्वेशन्स यांची याच्यामध्ये आहेत. आता हा एक विचार झाला नव अनेक सत्तावाद. स्त्रीवाद, आता हा एक नवीन आधुनिक विचारधारा आहे, नवीन कंटेम्पररी डिबेट आहे. वास्तविक हा डिबेट पूर्वी नव्हता, कारण ही आयडिओलॉजीच मुळात नवीन आलेली आहे, फेमिनिझम. ओके, याच्यामध्ये काय माहितीये का की स्त्री स्वातंत्र्य, स्त्री प्रगती हे मुख्य उद्दिष्ट आहेत. स्त्री समता वगैरे वगैरे ते तुम्ही सगळीकडे ऐकून असाल. याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे की स्त्रियांचं दमन थांबवायचं, म्हणजे रिप्रेशन थांबवायचं, त्यांच्यावर होणारा अन्याय थांबवायचा आणि त्यांची प्रगती करायची, हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. ओके, मग स्त्रीवादाचं हे प्रमुख धोरण आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की स्त्रीवाद हा पुरुष सत्तेला विरोध करण्यापेक्षा स्त्री पुरुष समता प्रस्थापित करण्याला महत्व देतो. बऱ्याचदा काय होतं की स्त्रीवादाचा विपरीत अर्थ घेतला जातो. स्त्रीवाद म्हणजे पुरुष सत्तेला विरोध, पुरुषांची सत्ता काढून बायकांकडे घेणं, असे चुकीचे अन्वय अर्थ घेतले जातात. तसं नाहीये.
तर स्त्रीवाद म्हणजे पुरुषांच्या बरोबरीत समता प्रस्थापित करणं हे प्रमुख कारण. कारण गेली अनेक वर्षानुवर्ष जगातील सर्व स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत खूपच कमी प्रगती झालेल्या, मागासलेल्या आणि त्यांच्या पुष्कळ मागे असलेल्या अशा आहेत. म्हणजे फक्त भारतातच असं दिसतं असं नाही, जगामध्ये अगदी ज्यांना आपण विकसित राष्ट्र म्हणतो, अमेरिका, इंग्लंड किंवा असे अनेक, फ्रान्स, इथे सुद्धा स्त्रियांना स्वतःच्या हक्कांसाठी लढावं लागलेलं आहे. स्त्रियांना मताचा अधिकार सुद्धा लढून मिळवावा लागलेला आहे. भारतामध्ये तरी राज्यघटनेतच अधिकार दिलाय मताचा, पण इव्हन मताच्या अधिकारासाठी सुद्धा स्त्रियांना लढा द्यावा लागला. म्हणजे याच्यात स्त्रीवादी जी चळवळ आहे, स्त्रियांना याच्यासाठी युनाइट व्हायला लागले. आणि मग महिला कॉन्फरन्स बीजिंग येथे भरली चीनमध्ये. हे खूप म्हणजे स्त्रीवादाचा इतिहास मजेशीर आहे. तर त्याचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे की स्त्रियांची प्रगती करणं, हे तर मूळ उद्दिष्टाकडे आपण. यात विविध प्रभाव आहेत. उदारमतवादी स्त्रीवाद, मार्क्सवादी स्त्रीवाद, पुरोगामी स्त्रीवाद, अनेक आपल्याला त्याचे शेड्स दिसतात. मग एक लक्षात घ्या, ह्या स्त्रीवादामध्ये सुद्धा आपल्याला बारीक बारीक फरक दिसतात. ते कुठले फरक आहेत ते थोडस आपण बघूयात. म्हणजे उदारमतवादी स्त्रीवादावर उदारमतवादाचा प्रभाव दिसतो. म्हणजे साधारणपणे हा उदारमतवादी प्रवाह हा स्त्रियांच्या कायदेशीर व राजकीय समानतेचे समर्थन करतो. ओके, लक्षात येते? कायदेशीर आणि राजकीय समानता असं त्यांचं थोडक्यात उदारमतवादाचं म्हणे. म्हणजे उदारमतवादातले ज्या सगळ्या आयडियाज आहेत त्या सगळ्या आपल्याला इथं आलेल्या दिसतात. आणि याच्यामध्ये स्त्रियांना कायदेशीर व राजकीय समानता असावी असं थोडासा विचार दिसतो आपल्याला. पुढचं जे आहे ते मार्क्सवादी स्त्रीवादामध्ये राज्य हे भांडवलदारांच्या हातातले शस्त्र आहे, हे आपल्याला माहिती आहे. याच्यात स्त्रियांचे दमन होते. म्हणजे भांडवलदारांच्या हातातले शस्त्र आहेत, पण भांडवलदार कोण असतं? पुरुष. याच्यात स्त्रिया भांडवलदार नसतातच ना. म्हणजे काय व्हायला पाहिजे याच्यामध्ये? स्त्रियांचं दमन थांबवायचं असेल तर भांडवलदार स्त्रिया असायला पाहिजेत. स्त्रीच्या हातामध्ये आर्थिक सत्ता आली पाहिजे, असा रोख आहे याच्यामध्ये. याला म्हणतात मार्क्सवादी स्त्रीवाद. म्हणजे इकॉनॉमिक पॉवर शुड बी कॉन्सन्ट्रेटेड इन द हँड्स ऑफ वुमेन, असा याच्यात सूर आहे. आणि मग स्त्रिया आर्थिक सत्ता एन्जॉय करायला लागल्या की कुठेतरी स्त्रीवाद सेटल होईल, असं यांचं म्हणणं आहे. हा झाला मार्क्सवादी स्त्रीवाद. पुरोगामी स्त्रीवाद म्हणजे त्यातल्या त्यात आधुनिक स्त्रीवाद. हा साधारणपणे 1960च्या सुमारास अस्तित्वात आला. ओके, म्हणजे हा तसा काय खूप जुना नाहीये. पितृसत्ताक पद्धतीत स्त्रियांचे दमन होते. आता इथली गंमत कशी आहे बघा. यांचं काय म्हणणं आहे की पितृसत्ताक पद्धती जे असतात म्हणजे त्याच्यात वडिलांचं वर्चस्व, नवऱ्याचं वर्चस्व, नवऱ्यानंतर मुलाचं वर्चस्व, म्हणजे स्त्री ही कायम दुय्यमच राहते. कुटुंबामध्ये तिचं स्थान दुय्यम राहतं. म्हणजे पितृसत्ताक पद्धतीमध्ये स्त्रियांचं दमन होतं. म्हणजे लग्नाच्या आधी वडिलांचं वर्चस्व, मग नवऱ्याचं, मग मुलाचं, ते स्त्रीला अधीन राहून काम करायला लागतं पुरुषांच्या. तर त्याला हा स्त्रीवाद विरोध करतो. तर याच्यामध्ये स्त्रीचं अस्तित्व, आयडेंटिटी चेपली जाते. आणि ती आयडेंटिटी ज्वलंत ठेवायची असेल तर आधी पितृसत्ताक पद्धती नष्ट करून समान भूमिका, आपल्याला समानता आणली पाहिजे. आणि राज्य ही सगळी पुरुष प्रधान संस्कृतीचं प्रतीक आहे. म्हणजे आज काय दिसतंय माहितीये का, की कुठलंही राज्य घ्या, राज्य पुरुष दार्जिनी भूमिका घेतं. लक्षात येतं बारीकसा फरक. आज असं दिसतंय ना, राज्यात मेजॉरिटी पोझिशन्स या पुरुषांनी एक्वायर केलेल्या असतात. फार क्वचित काही स्त्रिया
मोठ्या पोझिशनवरती गेलेल्या दिसतात. आणि म्हणून आता या पुरोगामी स्त्रीवादाचं असं म्हणणं आहे की राज्य हे पुरुष धार्जिणी भूमिका घेतात आणि मग हे कुठंतरी नष्ट करून स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीत आणलं पाहिजे, असं पुरोगामी स्त्रीवाद्यांचं म्हणणं आहे. तर हे कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही ऑब्झर्व करा, जगामधली सगळी देश, सगळे राष्ट्र बघा, मोठ्या मोठ्या पोझिशन्स वरती स्त्रिया अगदी अपवादात्मक स्थितीत दिसतात. अदरवाईज सगळे पुरुषच दिसतात तिथे. राज्य सुद्धा पुरुष प्रधान आहे. मग याला कुठेतरी विरोध झाला पाहिजे, स्त्री पुरुष समता प्रस्थापित झाली पाहिजे, असं यांचं म्हणणं आहे. आता याच्यातला एक छोटासा भाग आपल्याला घ्यायचा आहे, तो म्हणजे जातीयवाद आणि बहुसांस्कृतिकता, म्हणजे कम्युनलिझम आणि मल्टीकल्चरलिझम. या विचारसरणी ज्या दोन आहेत, ह्या 1980च्या सुमारास उदयाला आल्या. म्हणजे बघा, नवीन 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 विचारसरणी उदयाला येतात. या विचारसरणीनुसार मनुष्य हा मूलतः सामाजिक प्राणी आहे. ते ज्या समुदायात राहतात त्याचाही परिणाम होतो. मूलतः तो सामाजिक प्राणी आहे आणि ते ज्या समुदायात राहतात त्याचाही परिणाम होतो. म्हणजे सामाजिक आहे पण त्या ज्या समाजात राहतात त्याचाही परिणाम होतो. मग जातीयवादी हे समकालीन उदारमतवादी रॉल्स, नॉझिक, दोर्किन यांच्यावरती टीका करतात. म्हणजे जातीयवादी हे त्यावेळेचे उदारमतवादी जे आहेत ना, रॉल्स, नॉझिक, दोर्किन यांच्यावरती टीका करतात. आणि त्यांचं म्हणणं काय आहे की या जे उदारमतवादी आहेत त्यांनी समुदायाचा विचारच केलेला नाहीये. त्यांनी फक्त उदारमतवादाचाच विचार केलाय, पण ज्या समुदायात राहतात त्याचाही त्यांच्यावरती कसा परिणाम होतो याचा विचारच यांनी केलेला नाहीये. त्यानंतरची आयडियोलॉजी जी आहे ती बहुसांस्कृतिकता म्हणजे मल्टीकल्चरलिझम. ही दोन संबंधित, जातीयतावाद आणि बहुसांस्कृतिकता ही दोन संबंधित मूल्य आहेत. सांस्कृतिक फरक, गटांचे अधिकार यावर आहे. म्हणजे हे सगळे कशावर अवलंबून आहेत? सांस्कृतिक फरक आणि गटांचे अधिकार यावर अवलंबून आहे. यांच्या मते न्याय ही समकालीन उदारमतवाद्यांची संकल्पना आहे. म्हणजे त्यांच्या मते न्याय ही समकालीन उदारमतवाद्यांची संकल्पना आहे. एकेरी नागरिकत्वावरती आधारित आहे. म्हणजे मुळात एकेरी नागरिकत्व ही एक ह्याच्यामध्ये नवीन संकल्पना आहे. सिंगल सिटिझनशिप, कारण सिंगल सिटिझनशिप मुळे राज्यामध्ये कुठेतरी एकीची भावना निर्माण होते आणि मग थोडा फरक पडतो. आज अलीकडील काळात तर बहुसांस्कृतिकता हा तर मोठा चर्चेचा विषय झालेला आढळतो. कारण काय झालंय, हे जे स्थलांतर वगैरे होतात ना त्यांनी बहुसांस्कृतिकता वाढतीये. कारण हल्ली स्थलांतर हे कॉमन झालंय, इमायग्रेशन कॉमन आहेत आणि मग मल्टीकल्चरल ग्रुप्स तयार होतात आणि मग त्याच्यामुळे त्या देशाची संस्कृती बहुसांस्कृतिक असं ते तयार होतं. आता याचे उद्दिष्ट काय आहेत बहुसांस्कृतिकतेचे? की समाजातील अल्पसंख्य गटांचे बहिष्कार, एकजिन्सीपणा व एकरूपता या प्रक्रियेपासून संरक्षण करणं. म्हणजे अल्पसंख्य गटांचे बहिष्कार, एकजिन्सीपणा, होमोजिनिटी, एकरूपताच्या प्रक्रियेपासून संरक्षण करणे. अल्पसंख्याकांचे 3 प्रकारचे सांस्कृतिक हक्क आहेत. जरी समाजामध्ये काही गट अल्पसंख्य असले तरी त्यांना 3 प्रकारचे सांस्कृतिक हक्क आहेत. एक स्वशासनाचा हक्क, बहुजातीय हक्क, प्रतिनिधित्वाचा हक्क. ओके.
आता गंमत अशी आहे की स्वशासनाच्या हक्कात सत्तेचे संघराज्याच्या स्वरूपात विकेंद्रीकरण अपेक्षित आहे. स्वशासनाच्या हक्कात सत्तेचे संघराज्याच्या स्वरूपात विकेंद्रित म्हणजे स्वशासन म्हणजे जितकं जितकं डिसेंट्रलायझेशन होईल तेवढं स्वशासन सोपं जाईल असा थोडासा याचा उद्दिष्ट आहे. आता दुसरं जे आहे बहुजातीय हक्क हे धार्मिक वांशिक अल्पसंख्याकांसाठी असतात. म्हणजे धार्मिक वांशिक अल्पसंख्याक जे असतात त्यांच्यासाठी ते हक्क आहेत. अल्पसंख्याकांच्या हक्कांचं संरक्षण केलंच पाहिजे. हे अल्पसंख्याक स्थलांतरामुळे निर्माण होतात. या संस्थांना राज्यांकडून निधी मिळतो. ओके, या संस्थांना राज्यांकडून निधी मिळतो आणि अल्पसंख्याक स्थलांतरामुळे ते अल्पसंख्य होतात. म्हणजे यांचे काही हक्क राज्यांनी जतन केले पाहिजेत असा थोडासा याच्यामध्ये सूर आहे. तिसरा जो हक्क आहे यांचा तो प्रतिनिधित्वाचा हक्क म्हणजे सांस्कृतिक गटांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे म्हणून असतो. म्हणजे सांस्कृतिक गटांना योग्य प्रतिनिधित्व पाहिजे, नाहीतर बॅलन्स त्याचं संतुलन जाईल ना सगळं. आणि जर सांस्कृतिक गटांना योग्य प्रतिनिधित्व मिळाले नाही तर काय होईल, त्यांचं दमन होईल ना मग. म्हणून वेगवेगळ्या सांस्कृतिक गटांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे असं थोडंसं याच्यामध्ये म्हणणं आहे. सार्वजनिक क्षेत्रात उदाहरणार्थ शिक्षण, राज्यसेवा, कायदेशीर मंडळे यात प्रतिनिधित्व मिळावे अशी अपेक्षा असते. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात उदाहरणार्थ शिक्षण, राज्यसेवा, कायदेशीर मंडळे याच्यात नॉर्मली प्रतिनिधित्व मिळावे अशी अपेक्षा असते. तर असं आपण आज काय काय बघितलं की हे जे वेगवेगळे डिबेट्स आहेत, क्लासिकल डिबेट्स असतील किंवा समकालीन डिबेट्स असतील, ते वेगवेगळे डिबेट्स आपण पाहिलेले आढळतात. ओके, म्हणजे आज आपण जे पाहिलं ते अगदी प्राचीन काळापासून कुठले कुठले वादविवाद चालू आहेत, क्लासिकल डिबेट्स, मॉडर्न डिबेट्स याचे वेगवेगळे प्रकार हे सगळे आज आपण पाहिलेले आढळतात. आणि हे सगळं माहिती करून घ्यायचं कारण असं आहे की आपल्याला राज्यशास्त्र शिकत असताना राज्यशास्त्रामध्ये कुठले कुठले ट्रेंड्स आहेत, कुठले कुठले प्रवाह आहेत हे माहीत पाहिजे असं याच्यामध्ये अपेक्षित आहे. ओके, कारण असं आहे की हे सगळं माहीत असल्याशिवाय आपण राज्यशास्त्राचा किंवा तुलनात्मक राज्यशास्त्र व शासन याचा अभ्यास करू शकत नाही. ओके, एक लक्षात घ्या आता की हे सगळं बघितल्यामुळं आपल्याला एकतर जे काही शब्द मधून मधून येतात, मार्क्सिझम म्हणजे काय, न्यू मार्क्सिझम, लिबरलिझम, न्यू लिबरलिझम, हे जे प्लुरलिझम, न्यू प्लुरलिझम, हे सगळे शब्द आपल्याला शिकत असताना अधून मधून डोकवत असतात. पण या सर्व शब्दांचा नक्की अर्थ काय, स्त्रीवाद म्हणजे काय, असं आपल्याला आज बऱ्याच गोष्टी कळालेल्या दिसतात. कारण हे शब्द जाता जाता येतात. सनातनी हे म्हणजे काय, बहुसांस्कृतिकता म्हणजे काय, असं आपल्याला खूप शब्दांशी लढावं लागतं. पण या सर्व शब्दांना एक विशिष्ट अर्थ आहे आणि हा विशिष्ट अर्थ कुठला ते आपल्याला बघणं महत्वाचं आहे. तर आज आपण हे इतकं विविध प्रकारचं बघितलेलं आहे आणि असं माझं म्हणणं आहे की तुम्हाला हे सगळं कळलं असेल, कारण आपण तुलनात्मक शासन आणि राजकारण हे जे याच्यात जे इतके विविध प्रकार बघितलेत, विविध तुलनेचे प्रकार
तुलनेचे वेगवेगळे पैलू बघितलेत. त्याच्यामुळं असं वाटतं की ह्या सगळ्या अभ्यासामुळं तुम्हाला तुलनात्मक शासन व राजकारण हे समजायला सोपं जाईल, सोपं गेलं असेल असं दिसतं. की अगदी सुरुवातीपासून बघा, तुलनात्मक शासन म्हणजे काय, तुलनात्मक राजकारण म्हणजे काय, तुलना कशाची करायची, तुलनेसाठी कुठले मुद्दे पाहिजेत, शासनाच्या विविध रचना कुठल्या, शासनाचे प्रकार कुठले, खूप गोष्टी आपण पाहिल्या त्याच्यामध्ये. आठवत आहे, खूप गोष्टी, पक्ष पद्धती पण पाहिली, वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे पक्ष, हितसंबंधी गट कसे असतात हे पण पाहिले. जागतिकीकरणाची कन्सेप्ट मागच्या तासाला भरपूर विस्तारित स्वरूपात पाहिली. ओके, आज तर आपण वेगवेगळे कंटेम्पररी डिबेट्स आणि क्लासिकल डिबेट्स याचा आपण आढावा घेतलेला आहे. तर या सगळ्याच्या अभ्यासामुळं असं मला वाटतं की तुलनात्मक शासन आणि राजकारण यांच्या अभ्यासाला कुठेतरी पुष्टी येईल असं मला वाटतं. याच्यामध्ये काही तुम्हाला शंका आहेत का ते सांगा. जर शंका असतील तर नेक्स्ट वीकमध्ये आपण ते दूर करू शकतो. तर तुलनात्मक शासन आणि राजकारण हा जो पेपर आहे तो आज त्या पेपरचा शेवटचा तास झाला असं मी जाहीर करतो. आणि पुढच्या तासांना आपण पुढचं बघूयात, काही नवीन पेपर सुरू करूयात. तर ज्या गोष्टी आपण कुठेतरी वाचत असतो त्याचा पुसटचे संदर्भ येत असतात, त्याचा नक्की अर्थ काय हे आज बघण्याचा आपण प्रयत्न केलाय. नाहीतर काय होईल माहितीये का, की नुसते ते शब्द आणि कुठलेही शब्द कुठेही वापरतो तसं नाही, त्याला एक निश्चित अर्थ आहे आणि तो निश्चित अर्थ आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. म्हणून आज आपण एवढा उहापोह केलाय. म्हणजे या प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे आणि म्हणून ते त्याची चर्चा आपण इतकी सविस्तर केलेली आपल्याला आढळते. वास्तविक बघता काय आहे माहितीये का, प्राचीन काळी वेगवेगळ्या उच्चार प्रणाली उदयाला आल्या, पण जसं जसं बदल होत गेला तस तसं या विचार प्रणालींमध्ये सुद्धा काही नवीन ऍडिशन्स होत गेल्या, काही नवीन भर पडत गेली असं दिसतं. आणि मग असं दिसतं की त्याच्यात बदल होत गेले, त्याच्या रचनेत बदल होत गेले, त्याच्या आयडिओलॉजीत बदल होत गेले. आणि मग मग त्याला पर्याय म्हणून न मार्क्सवाला न मार्क्सवाद, उदारमतवाला न उदारमतवाद, अशा सगळ्या आयडिओलॉजीज उदयाला आलेल्या दिसतात आपल्याला. आणि या नवीन नवीन कन्सेप्ट समजून घेणं ही तितकंच महत्वाचं आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला राज्यशास्त्राचा पुरेपूर अंदाज येणार नाही असं अपेक्षित आहे. आणि राज्यशास्त्र समजून घ्यायचं असेल त्या नवीन नवीन संकल्पनांचा अभ्यास आपण केला पाहिजे.